कशी झाली रे छोल्याची भाजी? छान झाली. मी काय म्हणते, एवढं तरी लोणचं मला देतेस का? लोणचं पापड वगैरे काही मिळणार नाही हा तुम्हाला बेबी मावशी. माणसाने नुसता इचर जरी आणलाय ना मनात तरी ऍसिडिटी होतीये त्याला. हे सूप आणि हे सॅलड खाऊन ना तोंडाची चव गेलीये माझ्या. एक तर अशी ठिकाणी चालवता मला दमून जाते मी. म्हणजे मला की नाही थोडस लोणचं ना अर्धी पोळी तरी दे रे. पोट नाही भरत यानी. थोडं लोणचं नाही. घ्या आता यांनी स्वतःहून सांगितलंय की नाही तुम्हाला. आता तुम्हाला लोणचं पापड वगैरे काही बी मिळणार नाहीये. आओ हे काय, मी केलेली आमटी तुम्ही घेतलीच नाही. मी वाढते. नको, मी घेईन, मला हात आहेत. मग बेबी मावशींनी केलेली वांग्याची भाजी तरी घ्या, खास तुमच्यासाठी केली आहे त्यांनी. जे करायला सांगितलंय ते सोडून बाकी करा. घ्या. काय हो रणजित भाऊजी, नाही तुम्हाला असं म्हणायचंय का आईसाहेब अन्यायाचं बोलतायत म्हणून? राजश्री उगाच काडी टाकू नकोस. सत्याला काडी म्हणणं हे अन्यायाचे बेबी मावशी. राजश्री तुम्ही मध्ये बोलू नका. आईसाहेब बोलतात. हा तुम्ही सांगताय ना म्हणून गप्प बसतोय बरं का आम्ही. आईसाहेब लोन, सॉरी, तुमच्या भाषेत भीक. पोटासाठी भीकही मागू नको असं म्हणणं आहे तुमचं. काय शब्द वापरताय तुम्ही रणजित? पोटासाठी? ढाले पाटलांनी भीक द्यायची असते, मागायची नसते. आणि तुम्ही काय तुमच्या 7 पिढ्या बसून खातील एवढं कमावून ठेवलंय ढाले पाटलांनी. त्यावर मी केव्हाच पाणी सोडलंय, त्याचं कारण तुम्हालाही चांगलंच माहिती आहे साहेब. आणि त्यातलं एक छदाम जरी घेतला ना साहेब, तर माझ्या स्वाभिमानाच्या ठिकऱ्या उडतील, ठिकऱ्या. स्वाभिमानाच्या ठिकऱ्या? तुमची मेमरी दगा देते तुम्हाला रणजित. त्या ठिकऱ्या केव्हाच उडाल्या, जेव्हा तुमच्या बायकोच्या कृपेने आपल्या घरातल्या सगळ्यांच्या हातात बेड्या पडल्या आणि तुमची वर्दी गेली. नाहीये त्यांचं तोंड आम्ही तरी कशाला बघू, आणि ते पण असं सोन्यासारखं अन्य समोर असताना. कारण काय झाले, काही लोकांनी ठरवलंय ना ढाले पाटलांच्या घराची इज्जत काढायचीच. त्यामुळे नाही, आम्ही तरी इथं बसून खाऊ शकत नाही. तुम्हाला जमलो, तुम्ही आहातच मिंध्या शर्मिंद्या. आम्हाला नाही जमायचं. राजश्री केशव नकोय आम्हाला ब्रेकफास्ट, फक्त दूध आण थोडं. नको, दूध पण नको रे. सकाळी सकाळी काही लोकांची तोंड पाहिलीत, अन्न पारखवायचं आम्हाला. राहू दे. नाही नकोच खाऊस. लंघन कर, पोटासाठी बरं असतं. ऍसिडिटी होत नाही आणि त्याच्यामुळे राग पण येत नाही. कसं इमोशनल झालात ना या घरबुडव्या टरकाळीसाठी. राजश्री जीबावर हा. आणि घर तोडण्याचा कोणाविषयी बोलतीयस तू? संजू विषयी? तू किती जणांना जोडलंस ग या घरात येऊन? एक तरी माणूस जोडून घेतलास का? सुजा
मागून येऊन भाभी करणार असेल, डोळे बिळे बंद करणार असेल ना, तसे लहान पोरांसारखी काम करू नको, आधीच सांगते. काय पाठीला डोळे बिळे आहेत का काय तुझ्या? नाही, नाकाला वास आहे. हा तू जो काही गुलाब मिंटचा शेंट लावलायस की नाही, त्याच्याने मला लगेच कळलं बघ. संजय, तू होतेस पोलीस ऑफिसर. अगं देशाला गरज आहे तुझ्यासारखा वासावरून ओळखणाऱ्या टॅलेंटेड माणसांची. बरं, हे भैया साहेबांच्या उर्ध्व मांडी यंत्रावर काय चालू आहे तुझं? उर्ध्व मांडी यंत्र म्हणजे लॅपटॉप घे. हा मग असं बोल की, काय बोलतोय काय कळना झालंय, सगळं डोक्यावरनं जाते. बरं, काय सुरू आहे सांग मला. माझा की नाही सर्च सुरू आहे. चालेल, मग मी पण नाही जेवणार. अशीच येईन उद्या धावायला, आणि मग माझ्या ट्रेनिंगचं काय व्हायचं ते होऊन जाऊ देतो. नाही, आता तुला पोलीस करणं या एका ध्येयावरच मी दिवस रेटू शकतोय. संजू, पोलीस ट्रेनिंग जशी तुझी गरज आहे त्याहून जास्त माझी गरज आहे. कारण दुसरं ध्येयच उरलं नाही माझ्या आयुष्यात. अहो, ध्येय सापडल, तुम्हाला पण सापडल, पण असं खोलीत राहून बाकीच्यांना न भेटून तसं नाही सापडणार. तुम्हाला बाहेर पडावं लागल, या जगाला तोंड द्यावं लागल, लढावं लागल जगाशी. तू कधी कधी असं बोलतेस ना संजू. भारी बोलते की नाही मी? एकदम असं बक्षीसच देऊन टाकावं असं वाटतं, आहे ना? हो, द्यावंच वाटतं. मग द्या मला माझं बक्षीस. चला बरं माझ्यासोबत जेवायला, हेच माझं बक्षीस आहे. संजू प्लीज, तू अजिबात ऐकणार नाहीयेस का? नाही, ह्या बाबतीत मी अजिबात ऐकणार नाही. तसं पण मला बेबी मावशीने सांगितलंय की माझ्या रंजला पोटभर खाऊ घालायचं म्हणून. चला ना, मला भूक लागली, चक्कर यायला लागली बघा मला. असं पोटात गुडगुड गुडगुड होतं, इथपर्यंत आवाज येतोय. संजू प्लीज चल, तू काय ऐकणार नाहीस. पुरे आता कशाचे दाखवणार? या तुमच्या बायकोच्या प्रेमापोटी वर्दी तर गेली, आता मान सुद्धा जाणार. रणजित, दादासाहेब शांत राहा तुम्ही. रणजित, तुम्ही बायकोच्या प्रेमात आंधळे झालात का मती गुंग झालीये तुमची? काही नसताना यांनी अख्खं घर हलवून सोडलं होतं, आता वर्दीचं कोलीत मिळाल्यावर घर पेटवायला निघतील त्या. आईसाहेब, हो तुम्ही असा का विचार करताय? ती स्वतःच्या जीवावर, स्वतःच्या कर्तृत्वावर एक रिस्पेक्टेबल नोकरी करू पाहते. प्रॉब्लेम काय? वा, स्वतः कमवायची लायकी नाही राहिली, आता बायकोला कमवायला पाठवणार. अहो, असं असतं तर आम्हाला सांगायचं ना. महिन्याच्या महिन्याला तोंडावर पैसे फेकून मारले असते तुमच्या. तुमच्याकडून हीच अपेक्षा होती दादासाहेब. ज्याची अक्कल शेण खायला जाते त्याच्या तोंडून अमृताच्या वर्षावाची अपेक्षाच नाही मला. दादासाहेब, आज का बाबूजींनी शिकवलेला संयम पैसे फुकटच गेले म्हणायचे. चला, म्हणजे आमचं म्हणणं पटतंय तरी. थांबा संजीवनी बाई. तुम्हाला आम्ही सांगितलेला घोडा आठवतो का? कल्याण घोडा, ज्याचे आधी आम्ही पाय मोडले होते आणि नंतर त्याला गोळी घातली होती. जी, तीच फिलिंग आज आम्हाला पुन्हा आली. तीच गोष्ट आज आम्हाला पुन्हा करावीशी वाटली. आधी पाय मोडले असते आणि नंतर गोळी घातली असती. आमच्या आई साहेबांचा अपमान करणाऱ्याला. त्या त्यांच्या पण आई साहेब आहे. मला माहिती आहे ते जे काय बोलले ते एकदम चुकीचं होतं, पण मला याची पण खात्री आहे की ते आई साहेबांची माफी नक्की मागतील. हीच एक गोष्ट आहे जी आम्हाला माहिती आहे आणि म्हणून त्यांचा कल्याण घोडा झाला नाही.